नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष अजित कौठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मबंधन, आत्मबंधन, आत्मबंधन. सेशन सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना एकच क्वेश्चन. कसे आहेत सगळे? कसे आहात सगळे? कालची पहाट आणि आजची पहाट यामध्ये काय चेंज आहे? एनी शेअरिंग? कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये काय चेंजेस आहे? कालचं सेशन झाल्यानंतर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही चेंजेस झालेत का? काही बदल घडलेत का? काय वाटतं चेतन सर? छान मॅम, छान. पहिल्यापेक्षा एकदम मस्त. अजून कोणाचे काही रिव्ह्यूज? अजून कोणालाच काही बदल जाणवले नाही त्यांच्या आयुष्यामध्ये? ओके. तर अशा सेशनला आपण सुरुवात करूया. आज आपण माइंड लेवलवर वर्क करणार आहोत. ओके. आपल्या ज्या काही निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, त्यामधून आपण कसं रिमूव्ह करायचं आपल्या माइंडमधून, त्यावर आपण वर्क करणार आहोत. एकच मिनिट. आवाज क्लिअर आहे माझा? हो, आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे बघा, की आज प्रत्येक वयोगटात ताण, चिंता आणि अस्वस्थता का वाढत आहे? बरोबर आहे. आज प्रत्येक वयोगटात ताण, चिंता आणि अस्वस्थता वाढत आहे का? लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील, किशोरवयीन मुलं, तरुण वर्ग, नोकरी, व्यवसाय करणारे लोक, विवाहपूर्व किंवा वैवाहिक जीवनातील व्यक्ती, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणारे लोक, भावनिक संघर्ष अनुभवणारे, आर्थिक आव्हानांना सामोरे जाणारे आणि आरोग्य समस्यांनी त्रस्त असणारे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आज सेम प्रॉब्लेम आहे: ताण, चिंता आणि अस्वस्थता. आणि याच प्रॉब्लेम मधून तुम्ही जाताय का? हे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये आहेत का? किती जणांच्या आयुष्यामध्ये हेच प्रॉब्लेम आहेत? ताण, चिंता, अस्वस्थता, ज्याला तुम्ही वेगवेगळी नावं दिली. सर्वांच्याच. मला टेन्शन येतं. बरोबर आहे. काही जणांना एन्झायटी वाटतं, काही जणांना डिप्रेशन वाटतं. म्हणजे हे सेम प्रॉब्लेम आहेत. आणि हे प्रॉब्लेम प्रत्येक वयोगटामध्ये आहेत का? अगदी लहान बाळापासून, म्हणजे जे पहिली दुसरी मध्ये जातं बाळ, त्या बाळापासून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हे सेम प्रॉब्लेम आहेत का? काय वाटतं? हो मॅम. हो. ओके. आता बघा की का ताण वाढतो, या सर्वांचा मन, मेंदू आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होणार नाही का जर तुम्ही ताण घेताय? बघा, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ताण, चिंता, भीती, राग, चिडचिड, अस्थिरता आणि भावनिक संघर्ष अनुभवत असेल तर या सर्वांचा मन, मेंदू आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होणार नाही का? आणि जर परिणाम होत असेल तर त्यावर उपाय शोधणे आजची सर्वात मोठी गरज नाही. काय वाटतं? जर या सगळ्या प्रॉब्लेम मधून तुम्ही जर जात असाल तर त्यावर उपाय शोधणं महत्वाचं आहे का? हो. काय वाटतं? या सगळ्या प्रॉब्लेमवर उपाय शोधणं महत्वाचं आहे. मग आज आपण आपल्या मेंदू बद्दल थोडीशी माहिती घेऊया की आपला मेंदू कसा वर्क करतो. तर मेंदूची काम करण्याची पद्धत बघा. तर एकूण मेंदूमध्ये केंद्र आहेत 282 पेक्षा जास्त. प्रत्येक केंद्र स्वतंत्रपणे काम करतं, परंतु विचार करण्याचं केंद्र मात्र सर्व केंद्रांशी हातात हात घालून काम करतं. बरोबर आहे. एकूण केंद्र किती आहेत? 282 पेक्षा जास्त. प्रत्येक केंद्र स्वतंत्रपणे काम करते, परंतु विचार करण्याचं केंद्र मात्र सर्व केंद्रांशी हातात हात घालून काम करते. त्यामुळे पूर्ण मेंदू विचार प्रक्रियेसाठी काम करतो. मेंदूचे दोन पार्ट इथे तुम्हाला दाखवलेत: प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि एमिग्डाला. आता हे कसं आहे की ह्या पार्ट मध्ये जो खालचा मेंदू याला म्हणतो आपण, आणि हा समोरचा किंवा वरचा मेंदू इथे. तर जो खालचा मेंदू आहे त्यामध्ये काय, कसं वर्क होतं, त्याला आपण एमिग्डाला म्हणतो. तर आळस, चिडचिड, विवंचना, काळजी, भीती, दुःख, क्रोध, आक्रमक होणे किंवा मोबाईलवरचा वेळ, चुकीच्या सवयी, अस्थिर
आणि अस्वस्थ मानसिकता हे सर्व मेंदूच्या खालच्या भागातील ॲमिग्डालामध्ये निर्माण होते. आता तुम्ही विचार करा, हे जे काही मी आता तुम्हाला सांगते, दिवसातून जास्तीत जास्त वेळ तुम्ही याच गोष्टींवर वर्क करताय का? जसं की दिवसातून जास्तीत जास्त तुम्हाला काळजी वाटते, खूप वेळा तुम्हाला चिडचिड होते, खूप वेळा तुम्हाला आळस वाटतो, मोबाईलचा वेळ वाढत चाललाय, चुकीच्या सवयी तुमच्या आहेत, अस्थिर किंवा अस्वस्थ मानसिकता आहे. ह्या गोष्टी तुम्ही आता हो मॅम. बघत आहात. बरोबर आहे. आळस येतोय, भीती वाटते, दुःख, क्रोध, आक्रमक होणे. बरोबर आहे. पण मेंदूच्या खालच्या भागात 5 ते 7% काम होत असतं. पण आजच्या ज्या काही तुमच्या सवयी आहेत, त्यामुळे ह्या मेंदूचं काम जवळजवळ 95% होत आहे आता. बरोबर आहे. ऍक्च्युली या मेंदूचं काम किती आहे? या मेंदूच्या भागाचं काम किती आहे? 5 ते 7%. पण तुमच्या चुकीच्या ज्या काही सवयी आहेत, त्या सवयींमुळे मेंदूचं हे काम किती झालंय? 70 ते 75 किंवा 90% असं म्हटलं तरी चालेल. आणि मेंदूचा दुसरा भाग जो आहे, जो मेंदूच्या वरच्या भागात वरचा भाग आहे, तो आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. मेंदूच्या वरच्या भागात 93 to 95% काम होत असतं. ध्येय, चुकी बरोबर आपल्या विकासाचे जे काही निर्णय घ्यायचे असतील, चांगल्या सवयी, चांगल्या भावना, अभ्यास, स्मृती, एकाग्रता, बुद्धिमत्ता, कौशल्य विकास याचे विचार मेंदूच्या वरच्या भागातील कॉर्टेक्स एरियामध्ये निर्माण होतात. पण आज तुम्ही मेंदूच्या वरच्या भागावर जास्त वर्क करताय की मेंदूच्या खालच्या भागावर वर्क करताय? कुठचा मेंदू तुमचा जास्त वर्क करतोय? कुठच्या भागातील मेंदू जास्त वर्क करतोय? कुठच्या भागातील मेंदू जास्त वर्क करतोय? आज तुम्ही राग करताय, चिडचिडपणा होते, मोबाईल जास्त वापरताय, कुठच्या भागातील मेंदू जास्त यूज होतोय? खालचा. बघा, जेव्हा आपल्या हृदयातून रक्त, ऑक्सिजनेटेड रक्त जेव्हा पूर्ण शरीराला पोहोचवलं जातं, त्याचप्रमाणे ते मेंदूमध्ये जातं. बरोबर आहे. जेव्हा तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये ज्या ठिकाणी ध्येय, चुकी बरोबर आपल्या विकासाचे निर्णय, चांगल्या सवयी, चांगल्या भावना, अभ्यास, स्मृती, एकाग्रता या गोष्टींचा त्यावर वर्क करतो, तर त्या ठिकाणी जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते पुरतच नाही किंवा तिथपर्यंत पोहोचतच नाही. त्याचं कारण काय? तर खालचा भाग जो आहे, जेव्हा तुम्ही चिंता करताय, राग करताय, चिडचिड, विवंचना, काळजी, भीती, क्रोध या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमचा जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड जो ब्लड आहे तो या ठिकाणी यूज केला जातो. कारण की तुम्ही चिंता करताय, मग ॲमिग्डालाचं काम वाढलंय, मग जो रक्त येतंय ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे ते रक्त इथे यूज केलं जातं. मग तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये किंवा तुमच्या जो वरचा मेंदू म्हणतोय त्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचणार आहे का? काय वाटतं? आपल्याला माहितीच नाही आतापर्यंत की आपला मेंदू कसा वर्क करतो. आणि तुम्ही म्हणताय की माझ्याच मागे चिडचिडपणा का येतोय, माझ्याच मागे दुःख का आहे, भीती का आहे, मलाच राग का येतो. एकदा जर तुम्ही राग करायला सुरुवात केलात तर ॲमिग्डाला जो आहे तो वर्क करायला सुरुवात करतो आणि जे रक्त प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पर्यंत पोहोचलं पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही. सगळं रक्त इथेच यूज केलं जातं. सॉरी, पूर्ण जे ब्लड आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड म्हटलं जातं त्याला, ते इथेच यूज होतं. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही एखादी गोष्ट चूक आहे की बरोबर आहे ते ठरवू शकत नाही. आपल्या विकासासाठी योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला समजलं की राग, चिंता, काळजी करणं किती धोकादायक आहे? समजलं येस का? मॅम. की राग करणं, चिंता करणं, काळजी करणं, चिडचिड करणं किती घातक आहे? घातक आहे. आता विचार करा, हो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. आहे. उन्हाळा संपला, पावसाळा येणार आहे आता. हो. बदल हा निसर्गाचा नियम आहे.
रात्र संपल्यानंतर दिवस होणार. बदल हा निसर्गाचा नियम आहे. एक छोटं बाळ जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा त्याला सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असते घरातील? छोट्या आई. बाळाची आई. पण तोच मुलगा जेव्हा लग्न होतं तेव्हा त्याची आवडती व्यक्ती कोण असते? बायको. त्याच मुलातला जेव्हा मूल होतं, जेव्हा तो स्वतः बाबा म्हणतो तेव्हा त्याची आवडती व्यक्ती? ते बाळ. आणि जेव्हा तो आजोबा म्हणतो तेव्हा त्याची आवडती व्यक्ती कोण असते? नातवंड. नातू किंवा हम्म. जर ती व्यक्ती ह्या गोष्टी सगळ्या बदल जे होत आहेत तिच्या आयुष्यामध्ये ते जर बदल स्वीकारत आहे, बरोबर आहे. आज जर तुम्हाला 10,000 रुपये 10 लाख रुपये अचानक मिळाले, बदल स्वीकाराल तुम्ही? हम्म. बदल स्वीकाराल का? स्वीकाराल. पण ते जर नक्कीच. तुम्ही थोडंसं फायनान्शियल स्ट्रक असाल, फायनान्स म्हणजे मनी रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम असतील, तर हा बदल तुम्ही का स्वीकारत नाही? बदल हा निसर्गाचा नियम आहे. जसं एक नातं चेंज होतं, रात्रीनंतर दिवस होतो, दिवसानंतर रात्र होते. प्रत्येक ऋतू चेंज होतो, बरोबर आहे. प्रत्येक वर्ष चेंज होतं. मग तुमच्या आयुष्यामध्ये येणारे छोटे मोठे ज्या काही दुःखाच्या गोष्टी असतील, जे दुःखाच्या घटना असतील, ते देखील एक बदल म्हणून तुम्ही स्वीकारला पाहिजे की नाही? एक बदल हो. म्हणून तुम्ही स्वीकारला पाहिजे की नाही? आणि जेव्हा तुम्ही येस हा मॅम. बदल स्वीकारणार तेव्हा एन्झायटी, डिप्रेशन, मनी प्रॉब्लेम हे तुम्हाला प्रॉब्लेम राहणार आहेत का? नाही. जे तुम्ही आज प्रॉब्लेम म्हणताय ते तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम राहणार आहेत का? नाही. बरोबर आहे. म्हणून प्रत्येकाने बदल स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आज आपण सबकॉन्शियस माइंड बद्दल बोलणार आहोत. आपण मेंदू कसं वर्क करतो हे बघितलं, की बदल आहे ते बदल तुम्ही स्वीकारले पाहिजेत. चिंता, राग, द्वेष, मत्सर न करता तुमचा जर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे तो व्यवस्थितपणे वर्क केला पाहिजे. तुम्हाला योग्य गोष्टी योग्य प्रमाणात मिळाल्या पाहिजे. तर तुम्ही काय केलं पाहिजे? राग, चिंता आजपासून सोडल्या पाहिजे. कायमच्या टाटा बाय बाय. जेव्हा ही गोष्ट मला समजली आणि जेव्हा चिडचिडपणा होतो तेव्हा मी म्हणते मला त्रास झाला तरी चालेल पण माझ्या मेंदूला त्रास नाही झाला पाहिजे. एखाद्या वेळी मला कट झालं तरी चालेल पण इथे त्रास नाही झाला पाहिजे. कारण आपलं आयुष्य कोणावर चालतं? मेंदूवर. मेंदूवर. त्यामुळे काही झालं दुसऱ्या व्यक्तीमुळे आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. 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 बरोबर आहे. कारण समोरची व्यक्ती बदलणार आहे का? तुम्ही किती त्या व्यक्तीसमोर डोकं जरी आपटलं त्या व्यक्तीसमोर तरी देखील ती व्यक्ती चेंज होणार आहे का? नाही. मग त्या व्यक्तीमुळे स्वतःच्या आयुष्यामध्ये का चेंजेस करून घ्यायचे? का स्वतःला दुःख द्यायचं? बरोबर आहे. तर आता आपण सबकॉन्शियस माइंड तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, बरीच बुक्स आहेत आज मार्केटमध्ये. बरेच व्हिडिओ पण येतात की सबकॉन्शियस माइंड असं वर्क करतं, सबकॉन्शियस माइंड तसं वर्क करतं. तर आज आपण थोडंसं डिटेलमध्ये तुमच्या माइंड लेवलवर वर्क करूया, तुमचा माइंडसेट चेंज करूया. म्हणजेच उद्यापासून आपण रेकी लेवल 1ला स्टार्ट करणार आहोत. 2 दिवस आपण काय केलं? जसं शेतकरी मशागत करतो शेतीची, त्याचप्रमाणे आपण आपल्या माइंडची मशागत करणार आहोत. आणि उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकी म्हणजे काय, रेकी ऊर्जा कशा असतात, कशा आपण यूज करू शकतो आपल्या तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे आपण उद्यापासून शिकणार आहोत. ओके. तर इथे तुम्हाला काय दिसतंय की एक हिमनग दिसतोय. बरोबर आहे. आता तुम्हाला हे हिमनग बघून त्याच्यापेक्षाही जर तुम्हाला समजवायचं झालं तर टायटॅनिक मूव्ही, एवढं मोठं भलं जहाज ते पाण्यामध्ये बुडलं. बुडलं त्याचं कारण काय? तर तो जहाज चालवणारा जो पायलट होता त्याला माहित नव्हतं की खाली किती खोल हिमनग आहे. त्याचप्रमाणे सबकॉन्शियस माइंड आहे. आपल्याला माहित नाहीये की सबकॉन्शियस माइंड किती स्ट्रॉंग आहे आणि त्याचा आपण वर्क म्हणजे त्याचा फायदा आपण किती आपल्या रेग्युलर आयुष्यासाठी करून घेऊ शकतो हे आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीये. त्याची खोली आपण मोजूच शकत नाही.
कॉन्शियस माइंड फक्त 10% काम करतं. जसं आता तुम्ही क्लासला बसलाय, ठरवून तुम्ही क्लासला बसलाय. बरोबर आहे. पण रात्री झोपल्यानंतर तुम्ही खाल्लेलं अन्न पचन होतंय. बरोबर आहे. रात्री तुम्ही जेवता ते अन्न पचन होतं. झोपेतही तुम्ही श्वास घेताय. झोपल्यानंतरही तुमचं रक्तभिसरण होतंय. मग या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये त्याच्यावर कोणाचं प्रभुत्व असतं? तर या गोष्टी सबकॉन्शियस माइंड हँडल करत असतं. बरोबर आहे. सबकॉन्शियस माइंड हँडल करत असतं ह्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमच्या ज्या काही क्रिया आहेत, जसं अन्न पचन होणं, रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणं, रक्त संपूर्ण शरीरामध्ये मिसळणं, श्वास घेताय तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस माइंड हँडल करत असतं. मग आता या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करायचं? तर सगळ्यात महत्वाचं आहे अफर्मेशन, दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं आहे मेडिटेशन. या 3 गोष्टींनी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करू शकतो. आता अफर्मेशन जर म्हणायला गेलं तर डॉक्टर मसारो इमोटो यांचे खूप छान त्यांनी प्रयोग केलेले आहेत. हे सायंटिस्ट आहेत. त्यांनी खूप छान प्रयोग केले पाण्यावर, की आपण जर पाण्याला अफर्मेशन दिलं तर काय चेंजेस होऊ शकतात. ओके. त्याचप्रमाणे त्यांनी राईस एक्सपेरिमेंट पण केलेत. तर आता आपण समजून घेऊया, की अफर्मेशन म्हणजे काय? योग्य अफर्मेशन देऊन आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण कसं ट्रेन करू शकतो, हे आपण आज शिकणार आहोत. ओके. तर आता बघा, की डॉक्टर मसारो इमोटो यांनी काय केलं, तर 3 सेम बरण्या घेतल्या आणि त्या बरण्यांमध्ये 3 बरण्यांमध्ये सेम भात भरला. ओके. एका बरणीवर लव्ह असं अफर्मेशन दिलं, दुसऱ्या बरणीमध्ये नथिंग आणि तिसऱ्या बरणीमध्ये अफर्मेशन जे दिले ते हेड असं अफर्मेशन दिलं होतं. आता बघा, की आपल्या जीवनात असेच काही लोक आहेत, जे लोक आपल्या खूप जवळचे आहेत. बरोबर आहे. असे काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये असतील, जे लोक तुमच्या खूप जवळचे म्हणजे त्यांना जरासं लागलं जरी, खरचटलं जरी, तरी तुम्हाला त्रास होतो. म्हणजेच काय? लव्ह अफर्मेशन. ओके. काही लोकांना आपण जीवापाड जपतो म्हणजेच लव्ह अफर्मेशन. काही लोक तुमच्या आयुष्यात आली काय, गेली काय, तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणजेच काय? नथिंग. जसं तुम्ही मार्केटमध्ये जाताय, शॉपिंगला जाताय, तिथे बरीच लोकं तुम्हाला भेटतात, पण तो सहवास तुम्हाला तेवढ्यापुरताच असतो. बरोबर आहे. पण त्यानंतर जर तुम्ही बघितलात, तर घरी आल्यानंतर तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजेच नथिंग, की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असेल किंवा नसेल, तुम्हाला त्याचा फरक पडत नाही. आणि तिसऱ्या बरणीवर जे अफर्मेशन दिलेले आहे, ते आहे हेट. हेट म्हणजेच काय? तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच अशी असेल, ज्या व्यक्तीचा नाव जरी आजही तुमच्या समोर कोणी काढलं किंवा त्या व्यक्तीचा चेहरा जरी तुम्हाला आठवला, तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असं होतंय का? असं होतंय का, की तळपायाची आग मस्तकात जाते? एखादी व्यक्ती अशी असेल, की त्या व्यक्तीचं नाव जरी काढलं तरी तळपायाची आग मस्तकात जाते. बरोबर आहे? तर डॉक्टर मसारो इमोटो यांनी काय केलं, की की बाबा आपण जे रेग्युलर बोलतो, ते अफर्मेशन आपल्या शरीरावर कसं वर्क होतं, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी राईस एक्सपेरिमेंट केला आणि हे सेम भात वेगवेगळ्या बरण्यांमध्ये ठेवून त्यावर अफर्मेशन देऊन काही दिवस असेच ठेवले. काही दिवसांनी जेव्हा बघितलं, तेव्हा ज्या बरणीवर लव्ह लिहिलेलं होतं, ते छान भात आहे बघा, ज्याच्यावर नथिंग थोडंसं खराब झाला. पण ज्या बरणीवर हेट असं अफर्मेशन लिहिलं होतं, ती बरणीतील भात पूर्ण काजळी आली त्याला आणि पाणी-पाणी झालं. बरोबर दिसतंय सगळ्यांना? सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा बघू. एनर्जीच्या क्लासला बसलाय येस तुम्ही, मॅम. व्हिडिओ ऑफ करून बसलाय, कसं शक्य होईल? जर काल तुम्हाला एवढा छान रिझल्ट मिळाला, तर ॲट आज तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसलं पाहिजे की नाही? व्हेरी गुड. सांगावं लागतं. तडके मॅम सांगावं लागतं, व्हिडिओ ऑन करा. थोड्या दिवसांनी सांगाल मॅम तुम्हीच इथे या आणि सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. शक्य आहे का ते? सॉरी मॅम. चेंजेस पाहिजे, आनंद पाहिजे. पण तिथे एक छोटंसं बटन आहे, व्हिडिओ ऑन करून बसायचं. आता बघा तुम्हाला एनर्जी जाणवते का?
रेकॉर्डिंग तर तशी तुम्ही बघू शकता, पण रेकॉर्डिंग बघून आणि लाईव्ह क्लासमध्ये चेंजेस आहेत. ज्यांनी काल रेकॉर्डिंग बघितली त्यांना समजलं असेल की रेकॉर्डिंग पेक्षा लाईव्ह क्लास बसलो तर त्याचा रिझल्ट खूप छान मिळेल. बरोबर आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव आठवताच तुमची तळपायाची आग मस्तकात जाते? कोणाच्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे? पण आताच आपण ब्रेनचं फंक्शन काय बघितलं? जर तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहिजेत तर मेंदूच्या वरच्या भागापर्यंत रक्तपुरवठा झाला पाहिजे. पण तुम्ही जर नको त्या गोष्टींकडे विचार केलात, नको त्या गोष्टींवर फोकस केलात, तर मेंदूचा खालचा भाग ऍक्टिव्ह होतो आणि जे काही रक्त आहे ते रक्त तिथेच यूज केलं जातं. त्यामुळे स्वतःसाठी का होईना, किती एखादा व्यक्ती न आवडता असेल तरी स्वतःच्या तळपायाची आग मस्तकात जायला द्यायची नाही. बरोबर आहे. तर अशा प्रकारे अफर्मेशन म्हणजे का की दिवसभरात तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी बोलताय. जसं आता तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचा फोन आला, तुमच्या बाळाबद्दल विचारलं, काय करतोय? मस्ती करतोय. हे अफर्मेशन नाहीये का? हे अफर्मेशन आहे. छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही बोलताय तेच अफर्मेशन आहे. त्याच्यासाठी का असं म्हटलं पाहिजे का की माझं बाळ हुशार आहे, माझं बाळ हुशार आहे, माझं बाळ हुशार आहे? छोट्या मोठ्या गोष्टी, ज्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली यूज करताय, ज्या गोष्टी तुम्ही रेग्युलर तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिली मेंबरसाठी, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी बोलताय, त्या गोष्टी, ती वाक्य पॉझिटिव्ह असली पाहिजेत की नाही? की निगेटिव्ह असली पाहिजे? याचं छान उदाहरण आपण पुढे बघणार आहोत. तुम्ही स्वतः सांगाल की याचं जे आपण बोलतोय ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे की निगेटिव्ह. ओके. तर डॉक्टर मसारो इमोटो यांनी पाण्यावर पण काही प्रयोग केले. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे पाणी पिताय रेग्युलर, ते पाणी असं आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला योग्य वाटेल? काय वाटेल की तुम्ही जे पाणी पिताय त्या पाण्याचं स्ट्रक्चर असं आहे. पण येस, मी म्हणेन तुम्ही जे पाणी पिताय ते पाणी या स्ट्रक्चरचं आहे. बघा, हे पाणी आहे फुजिवारा डॅम मधलं प्रेयर करायच्या आधी, प्रार्थना करायच्या आधीचं पाणी. तुम्ही जे पाणी पिता, तुम्ही जे अन्न ग्रहण करतात, ते अन्न पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण असतं का? जो शेतकरी शेतात दिवस रात्र उन्हातान्हामध्ये कष्ट करतो, ते कष्ट तो अगदी हसत-हसत करत असेल का? की कुठेतरी त्या शेतकऱ्याचं दुःख देखील त्या अन्नामध्ये असेल? ते सोडा. हो. जेवण करणारी व्यक्ती अगदीच आनंदाने जेवण करेल का? आता एवढा उन्हाळा चालू आहे, अजूनही पावसाचा पत्ता नाहीये आणि तिथे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढ्या गरमीमध्ये किचनमध्ये राहून जेवण करणं. प्रत्येक दिवस पॉझिटिव्हनेच जेवण करणार का? जेवण बनवणारी व्यक्ती? मग नाही. त्या व्यक्तीच्या माइंडमधील ते विचार, त्या व्यक्तीच्या माइंडमधील ते अफर्मेशन त्या अन्नामध्ये येतं की नाही? म्हणून इथे असलेल्या हो. प्रत्येक लेडीजने लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही किचन रूम मध्ये जाल, एकतर तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचं छान असं सॉन्ग लावून तुम्ही जेवण बनवा. बरोबर आहे. कारण तुम्ही जे विचार करता ते विचार त्या अन्नामध्ये येत असतात. तर हे आहे बिफोर प्रेयरिंग जे वॉटर आहे. पण त्याच पाण्याला जेव्हा प्रेयर केली, जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा तेव्हा त्या पाण्याचे स्ट्रक्चर बघा, क्रिस्टल कसे आहेत. कुठचं पाणी प्यायला आवडेल? हे पाणी प्यायला प्यायला आवडेल की हे? सेकंड इमेज बरोबर आहे. कुठचं पाणी प्यायला आवडेल? त्याच पाण्याला जेव्हा थँक यू असं अफर्मेशन दिलं, तेव्हा त्या पाण्याचे क्रिस्टल बघा. आणि तेव्हा ज्या पाण्याला लव्ह यू असं अफर्मेशन दिलं, तेव्हा त्या पाण्याचे क्रिस्टल बघा. समजलं तुम्हाला? का जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करताय, पाणी पिताय, तेव्हा त्या पाण्याकडे बघून एक पॉझिटिव्ह विचार जर तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकला, तर नक्कीच तुमचं आयुष्य त्याप्रमाणे घडतं. पण जेव्हा तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये पाणी गरम करता, तेव्हा त्या पाण्याचं स्ट्रक्चर असं असतं. ओके? तर अफर्मेशन समजलं तुम्हाला? किती जणांना अफर्मेशन समजलं? की जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी बोलताय, तेव्हा तुम्हाला अगदी त्यालाच म्हणायचं अफर्मेशन. तुमच्या माइंडमध्ये येणारे विचार हे देखील अफर्मेशन्स आहेत. तुम्ही अन्न जेवताय,
अन्नाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. या धरणी मातेला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. ज्यांनी शेतकऱ्याने हे अन्न पिकवलेलं आहे त्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. जर शेतकऱ्यांनी अन्न पिकवलंच नसतं तर किती तुम्ही जरी पैसे कमवत असाल तरी देखील ते अन्न तुमच्यापर्यंत पोहोचलंच नसतं. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करता, पाणी पिता, तेव्हा प्रत्येक वेळी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. थँक्यू बोला आणि नंतर प्या. नंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होतील. कारण आता जे तुम्ही अनुभवलेले आहेत ते जेव्हा तुमचा रेकीचा शक्तिपात होईल त्या दिवशी तुम्ही अनुभवणार आहात की तुमच्या अफॉर्मेशनने पाण्याची चव बदलते. बदलते की नाही आनंद सर? जेव्हा तुम्ही रेकीचा शक्तिपात घेता आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करता पाण्याचं चव बदलते. तुमच्या अफॉर्मेशनने काय होतं बघायचंय तुम्हाला. आता आपण अगदी 2 मिनिटांमध्ये प्रॅक्टिकल घेऊया. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केला तर प्रॅक्टिकल होईल. पटापट व्हिडिओ ऑन करा. प्रॅक्टिकल घ्यायचं की तुमच्या शब्दांची जादू काय आहे ही मी तुम्हाला अगदी 2 मिनिटात दाखव. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी ज्यांना ज्यांना प्रॅक्टिकल करायचं आहे. चला 2 मिनिटं देते. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा बघू. एवढं छान प्रॅक्टिकल आहे. व्हिडिओ ऑन करून करायचं आहे. व्हेरी गुड. ओके. आता आपली ही चंद्रकोर आहे. बरोबर आहे. तुम्हाला लाईन दाखवते 1 मिनिट. आता ही लाईन दिसते तुम्हाला हातावरच्या 2 लाईन. ते दोन्ही लाईन अशा ठेवायच्या आणि हात जॉईन करा. प्रत्येकाने जॉईन करा आणि वरून बघा की दोन्ही हाताची बोटं सेम आहेत का? सगळ्यांनी बघा हा. सगळ्यांची बोटं सेम आहेत का? बोटं सेम आहेत. अंकिता मॅम बोटं सेम आहेत वरून. तडके मॅम सेम आहेत. दीपिका मॅम बोटं तुमची दोन्ही बोटं सेम आहेत. श्रद्धा मॅम, रिया मॅम, सीमा मॅम दिसतायत बोटं सेम. स्मिता मॅम सगळ्यांची बोटं सेम आहेत. हो, व्हेरी गुड. आता आपण तुमच्या शब्दांचे जादू बघणार आहोत. उजवा हात समोर ठेवा. उजवा हात समोर. त्या हाताकडे बघायचंय. आता माझ्याकडे बघायचं नाही. मी जे म्हणते ते फक्त त्या हाताला सांगायचंय आणि तुम्हाला त्या हाताकडे बघून म्हणायचंय. ओके. की त्याला सांगायचं की तुझी आता लांबी वाढत चालली. तुझी आता लांबी वाढत चालली. एकाच हाताला बोलायचंय उजव्या हाताला की तुझी आता लांबी वाढत चाललीये. तुझी लांबी वाढत चाललीये. तू नॉर्मल स्थितीपेक्षा खूप लांब होत चालली. तुझी लांबी वाढत चाललीये. तू नॉर्मल जी काही तुझी लांबी आहे त्यापेक्षा खूप लांब होत चालली. तुझी लांबी वाढत चाललीये. तू नॉर्मल स्थितीपेक्षा खूप लांब होत आहेस. तुझी लांबी वाढत चाललेली आहे. तुझी लांबी वाढत चाललेली आहे. तुझ्या लांबीमध्ये भरपूर वाढ झालेली आहे. तुझ्या लांबीमध्ये भरपूर वाढ झाली. आता पुन्हा सेम प्रॅक्टिकल करा. दोन्हीच्या चंद्रकोर लाईन इथे घ्या आणि वरून बघा काय चेंजेस जाणवते ते सांगा. ज्यांना सेम घ्यायचं आहे वाढली मॅडम. कोणाकोणाला काही चेंजेस जाणवला हात वर करा. प्रत्येकाला अनम्यूट करण्यासाठी ऑप्शन देईल. आता तुम्ही जर व्हिडिओ ऑफ करून बसला तर मी काहीच करू शकत नाही. लांबी वाढली मॅडम. लांबी वाढली मॅडम. किती जणांच्या बोटांची लांबी वाढली? सीमा मॅम, चेतन सर व्हेरी गुड. तडके मॅम व्हेरी गुड. अंकिता मॅम व्हेरी गुड. दीपिका मॅम व्हेरी गुड. बघा निलंबरी मॅम वाढली का? पुन्हा करून बघा. निलेश सर वाढली लांबी? ओके, व्हेरी गुड. ओके, अश्विनी मॅम पण बोलतायत त्यांच्या बोटांची पण लांबी वाढली. ओके, श्रद्धा मॅमच्या पण बोटांची लांबी वाढली. स्मिता मॅम ओके. आता सगळ्यांनी पुन्हा प्रॅक्टिकल करायचं. त्याच हाताला पुन्हा समोर घ्या आणि त्याला बोला की तू आता पूर्वस्थितीत आलेला आहेस. तू आता पूर्वस्थितीमध्ये आलेला आहेस. तू पूर्वस्थितीमध्ये आलेला आहेस. तू पूर्वस्थितीमध्ये आलेला आहेस. तू पूर्वस्थितीमध्ये आलेला आहेस. त्या हाताला बोलायचंय की तू पूर्वस्थितीमध्ये आलेला आहेस. तुझी आता लांबी कमी होत चाललेली.
तू पूर्वस्थितीमध्ये आलेला आहेस. तुझी लांबी कमी होत चाललेली आहे. तू पूर्वस्थितीमध्ये आलेला आहेस. तू पूर्वस्थितीमध्ये आलेस. आता पुन्हा बघा बघू. हाताची लांबी, बोटांची लांबी. वरून कट वगैरे झाली नाही ना? पुन्हा एकदा चेक करा. लांबी कमी झाली असेल तर चेक करा कोणी कट केली नाहीयेत ना. काय सांगते, आपला हा प्रॅक्टिकल आपण घेतो ह्या सेशन मध्ये. सगळ्यांनी जेवढं व्हिडिओ ऑन करून बसाल, सगळ्यात पहिलं शिकवायला छान वाटतं. तुम्हाला ते अनुभव येत आहेत. 5 दिवसांचा वर्कशॉप फ्री मध्ये आहे. जेव्हा तुम्ही ते फ्री मध्ये असून तरी छान अशा पद्धतीने जेव्हा शिकता, तेव्हा शिकवणाऱ्याला अजून स्फूर्ती मिळते की यस, तुम्हाला काहीतरी ह्या वर्कशॉप मधून मिळत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंजेस घडत आहे. नक्कीच 100% मी सांगते की 5 दिवसानंतर तुमचं आयुष्य 360 डिग्री चेंज होणार आहे. गॅरंटी माझी आहे. ऍक्शन तुम्हाला घ्यावी लागणार आहे. बदल आपल्याला आवडतो, भरपूर पैसा आलेला आवडतो, पण दुःख आलेला आवडत नाही. तर तो बदल देखील आपल्याला स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे आता छोटासा बदल की व्हिडिओ ऑफ करून क्लासला बसणं आवडतं, पण जर तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसलात तर नक्कीच आधी 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला जे काही शिकवलं तर तुम्ही ऍक्सेप्ट केलं असं मी मानेन. त्यामुळे काय करायचंय, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा. छान छान आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. तर आता दुसरी स्क्रीन, आपण व्हिज्युअलायझेशन. आपण 3 गोष्टी बघत होतो की मेंदूला ट्रेन कसं करायचं, सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करायचं. तर मॅम, आता हे जे काही समोर आहे छान असं मराठीमध्ये लिहिलेलं आहे, ते वाचा बघू. तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा आठवायचा नाही आहे. ओके, तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा आठवायचा नाहीये. स्पष्ट लिहिलंय. किती जणांना आई आठवली? मलाच वाचताना आठवली मॅम. व्हेरी गुड. आठवली. सगळ्यांनाच आठवेल. मेंदूला नाही या शब्दाचा अर्थ कळतो का? नाही. समजलं तुम्हाला? तुम्हीच तुमच्या मेंदूला सूचना दिलात की मला माझ्या आईची आठवण काढायची नाही किंवा मला माझी आई आठवत नाहीये, पण मेंदूने अगदी अपोजिट केलं. याचा अर्थ काय? हो. तुमच्या मेंदूला नाही हा शब्द कळत नाही. माझ्याकडे पैसे नाहीयेत, कशावर फोकस करेल? त्यापेक्षा तुम्ही असं म्हटलात तर की मी आर्थिक समृद्धी जीवन जगत आहे. किती तुमच्याकडे लोन असलं तरी तुम्ही असं म्हणायचं नाही की माझं लोन आहे किंवा मला लोन कमी करायचं आहे. विचार करा, जर तुम्ही आर्थिक समृद्धी जीवन जगत आहात तर तुम्ही लोन मध्ये राहणार आहात का? कोणाला हौस आहे का भरपूर पैसा आहे नाही. पण लोन मध्ये राहून EMI वाढवायचे? आहे का कोणाला हौस? नाही. एखाद्याला आजार आहे, पण तुम्ही माइंडला काय सांगताय की माझा डायबिटीस कमी झाला पाहिजे, डायबिटीस कमी झाला पाहिजे. माइंडला समजतंय का? मेंदूला एवढंच माहितीये, जेव्हा जन्माला आलो तेव्हा शरीर आरोग्य संपन्न जीवन जगत होतं. मग आज तुम्ही काय बोललं पाहिजे की मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, जे ऑलरेडी मेंदूचं काम आहे. मेंदूचं हे काम आहे का डायबिटीस कमी करणं? मेंदूचं काम काय आहे? जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून मेंदू काय काम करतोय? काय करतोय? आरोग्य संपन्न जीवन जगतोय आपण विदाऊट एनी मेडिसिन. तुम्हालाही जर मेडिसिन शिवाय जगायचं असेल तर कित्येक स्टुडंट आहेत ज्यांनी स्वतःचा डायबिटीस कंट्रोल केलेला आहे. विदाऊट मेडिसिन ते आज जगत आहेत. पण मी काय सांगितलं, देवाने हा जो पार्ट दिलेला आहे एवढा महत्वाचा ऑर्गन आहे की त्या ऑर्गनला जर तुम्ही समजून घेतलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होणार आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलंय, छान असं अफर्मेशन इथे लिहिलं होतं, व्हिज्युअलायझेशन. मग व्हिज्युअलायझेशन तेच करायचंय ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा आठवायचा नाही स्पष्ट लिहिलेलं होतं, तरी देखील प्रत्येकाला स्वतःची आई दिसली. म्हणजेच मेंदूला नाही हा वर्ड्स कळत नाही हे तुम्हाला समजलं. आता बघा की राजमाता जिजाऊ बालपणी शिवाजी महाराजांना काय बोलायच्या? राजमाता जिजाऊ बालपणी शिवाजी महाराजांना काय बोलायच्या? काय बोलायच्या? बाळ राजे. बाळ राजे.
तुम्ही तुमच्या मुलांना काय म्हणता? आताची फॅशन आहे, मूल जन्माला आल्यानंतर लगेच आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपला टाकतो की मुलगा झालेला आहे, नावं सांगा. ए वरून नाव सांगा, बी वरून नाव सांगा. छान बारसं करता, भरपूर खर्च करता, बारसं करता, पण बारसं झाल्यानंतर त्या बाळाला बाबू, चिंटू, पिंटू, मोंटू बोलताय. पण छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ आई काय बोलायच्या? राजे. अगदी लहान असल्यापासून तुम्ही बघितलं असेल तर त्यांना राजे म्हणूनच त्यांनी संबोधलं. आणि फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. मग तुम्हाला जर तुमच्या मुलांना डॉक्टर बनवायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या मुलांना आयपीएस बनवायचं असेल, तर तुम्ही दिवसातून एकदा तरी तसं अफर्मेशन देताय का तुमच्या मुलांसाठी? मी तर सांगेन की इथे जेवढ्या आई आहेत, लक्षात घ्या, इथे जेवढ्या आया आहेत त्यांच्यासाठी एक, की जरी समोर 10 लाख लोक तुमच्या मुलाबद्दल निगेटिव्ह विचार करत असतील, निगेटिव्ह बोलत असतील, पण एक आई म्हणून तुम्ही एक वाक्य जरी पॉझिटिव्ह बोललात तरी देखील त्या 10 लाख वाक्यांवर तुमचं एक पॉझिटिव्ह वाक्य भारी पडणार की नाही? 100%. 100%. कारण की देवाने रचनाच तशी केली. पण तुम्ही पॉझिटिव्ह बोलता का तुमच्या मुलांबद्दल? कोणाचा फोन आला, मस्ती करतो, ऐकतच नाही. बरोबर आहे? येस मॅम. असंच बोलता तुम्ही? कधी तुम्ही बोललाय का की यस माझं बाळ हुशार आहे, माझं बाळ आरोग्य संपन्न जीवन जगत आहे? का अजूनही विचार करता आता पावसाळा आलेला आहे, पॅरासिटामॉलची बॉटल आणून ठेवली पाहिजे? अजूनही विचार करताय तुम्ही पॅरासिटामॉलची बॉटल आणून ठेवली पाहिजे? पावसाजवळ येतोय, सर्दी ताप होणार आहे, म्हणजे पाऊस लागलाही नाही पण तुम्ही त्याची सोय करून ठेवता. अफर्मेशन जर बघायचं झालं तर जे छोटं बाळ चालायला सुरुवात करतं, बरोबर आहे, अगदी आईचा जीव मुठीत असतो, धावायला सुरुवात झालं की तुम्ही म्हणता अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. ते अफर्मेशन त्या बाळापर्यंत पोहोचतं न पोहोचतं ते बाळ पडतं. असं झालंय तुमच्या घरामध्ये? जे हो. अफर्मेशन देताय बाळाला म्हणताय अरे थांब धावू नको पडशील, अरे थांब धावू नको पडशील, आणि ते बाळ पडतंय, असं झालंय? म्हणजेच तुम्ही तुमच्या बाळाबद्दल किती पॉझिटिव्ह बोललं पाहिजे? मी काय म्हणते, 10 लाख लोक जरी निगेटिव्ह बोलत असतील आणि एका आईने एक पॉझिटिव्ह विचार जर आपल्या बाळाबद्दल काढला तर देवाची रचना अशी आहे की त्या 10 लाख लोकांवर तुम्ही तुमचं एक पॉझिटिव्ह विचार मात करू शकतो. माच किती जण ते लेडीज आहेत, कसंही असू दे, बाळ आज तुमच्या आयुष्यामध्ये आहे हे तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण की आज कितीतरी बायका IVF सेंटरच्या समोर लाईनमध्ये उभे आहेत. आज कितीतरी लेडीज IVF सेंटरच्या समोर उभ्या आहे. मग आज तुमचं बाळ तुमच्या आयुष्यात आहे आणि त्या बाळामुळे तुम्ही आई वडील बनलेला आहात. मग त्या बाळाबद्दल चांगलं बोलणं, पॉझिटिव्ह बोलणं, जेव्हा त्याला भरवता तेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन जर तुम्ही देऊन भरवला तर कधी डॉक्टरकडे जायची वेळ येणार आहे? मला नाही वाटत, कारण की मला कधी जावं लागलं नाही. 3 वर्षात मला कधी जावं लागलं नाही. ना कधी ड्राईव्ह वॉटर दिलंय, ना कधी बाळ कडू दिलंय. तुम्हाला लागणार आहे? लागणार आहे का? नाही. जर तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस घडणार आहे. ओके? तर शिवाजी महाराजांना ज्याप्रमाणे लहानपणापासून त्या जिजाऊ माता व्हिज्युअलाइज करायच्या की त्यांचं हे बाळ पुढे जाऊन काय होणार आहे, तर राजे बनणार आहे, त्याप्रमाणे जगाला आज राजे बनलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या मुलाबद्दल पॉझिटिव्ह विचार. तर आतापर्यंत तुम्ही जे काही शिकला त्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तयार आहात का? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही तुमच्या हो. जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तयार आहात का? किती जण तयार आहेत? कारण की जोपर्यंत बदल तुम्ही स्वीकारणार नाहीत तोपर्यंत हो काही मॅम. होऊ शकत नाही.
किती जण स्वतःसाठी 21 दिवस द्यायला तयार आहेत? मी तयार आहे मॅम. तयार आहे तयार. व्हेरी गुड. तो चलिए एक अनोखी सफर. आजपासून एक वेगळ्या सफरला आपण जाणार. किती जण रेडी आहेत बघू? एकच मिनिट स्क्रीन स्टॉप करते. किती जण रेडी आहे स्वतःला 21 दिवस देण्यासाठी? व्हेरी गुड. आजपासून काय करायचंय? जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार तुमच्या माइंडमध्ये येतील, इथे यायलाच द्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्हाला समज आपलं मेंदू आहे, आपलं मन आहे, 70 ते 80,000 विचार तुमच्या मनामध्ये दिवसभर येत असतात. प्रत्येक विचारावर असं तुम्ही काठी ठेवून बघणार आहात का? निगेटिव्ह विचाराला मारली काठी? असं शक्य आहे का? थांबवू शकणार आहात का विचारांना? नाही. No, मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता? जेव्हा तुम्हाला असं जाणवते की हा विचार माझ्यासाठी योग्य नाहीये, आपल्या नाभीच्या समोर क्रॉस 3 वेळा करायचंय. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपल्या जे काही जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली असते, त्यामुळे जर तुम्ही तिथे कट कट कट, डिलीट डिलीट केला तर तो विचार माइंडमध्ये जास्त वेळ टिकत नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार येईल, तेव्हा तेव्हा एकच करायचंय, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. किती जण करणार? नाभीसमोर. नाभीसमोर असं करायचं. बघा उद्यापासून, आज रात्रीपासूनच सुरुवात करा. आज रात्रीपेक्षा आतापासूनच सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. कारण काल तुम्हाला मी सांगितलंय की आपल्या माइंडवर वर्क करणं गरजेचं आहे. 3 दिवसात पण रेकी शिकून जाते, पण तसं करणं योग्य नाही. कारण की जर तुमच्या माइंडमधील कचरा रिकामी नाही झाला तर काय होणार आहे? काल तुम्हाला ह्या गोष्टी पण मी सांगितलं की आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत ते लिहूया. आणि जेव्हा तुम्ही जबाबदाऱ्या लिहिता तेव्हा पहिल्या 10 लोकांमध्ये, पहिल्या 10 जबाबदाऱ्यांमध्ये पण तुम्ही नसता. असता का? काल तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या जबाबदाऱ्या बघा, त्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही असता का? नाही. त्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या पण तुम्हाला चेंज करायचंय. आणि निसर्गामध्ये एनर्जीचा नियम काय सांगतो? आता एक गोष्ट सांगते, ही एक इमेज बघा. इमेज दिसते सगळ्यांना? आता जर तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये उभे राहिलात, तर जळून तुमचा कोळसा होणार आहे का? सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही उभे राहिलात, जळून कोळसा होणार आहे का? नाही. पण तोच सूर्यप्रकाश एका ठिकाणी जर तुम्ही एकत्र केला आणि त्यानंतर तो पेजवर ठेवल्यानंतर पेज जळतं. हे तुम्ही प्रॅक्टिकल 9th-10th मध्ये केलंय. एनर्जीचा नियम काय सांगतो? ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या गोष्टीवर जर तुम्ही फोकस केलात तर 100% ती गोष्ट तुम्हाला मिळेलच. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात तुम्ही उभे राहिल्यानंतर तुम्ही जळून खाक होणार नाही, पण तो सूर्यप्रकाश एकत्र केल्यानंतर तो कागदही जळून जातो. त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमचा संपूर्ण फोकस जर तुम्हाला आरोग्य संपन्न जीवन जगायचं असेल तर त्यावर केलात, तुम्हाला जर फायनान्शियल स्टेबल व्हायचं असेल तर त्या गोष्टीसाठी केलात, तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणू शकता की नाही? एवढा बदल होऊ शकतो की नाही? काय वाटतं? हो. होऊ शकतो बदल? तर चला आता आपण एक छान असं हो. मेडिटेशन घेऊया. कारण उद्यापासून आपण रेकी शिकणार आहोत. पण आपले जन्मदाते आई वडील, ज्या गुरूंमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, त्या गुरूंना आपण एक छान असं ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत. आई वडिलांसोबत ग्रॅटिट्यूड व्यक्त करून उद्यापासून आपण रेकी लेवल 1 स्टार्ट करणार आहोत. पण त्यासाठी काय करायचंय? एकदा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय, आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आजचं मेडिटेशन अगदी मनापासून स्वीकारा. बघा किती छान रिझल्ट मिळतो. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत तुमच्या आई-वडिलांना सांगितल्या नसतील, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत शेअर करू शकता. 100% तुम्हाला रिलॅक्स मिळणार आहे. ओके? तर थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. जर व्हिडिओ ऑन केला तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. ॲटलीस्ट शेवटची 10 मिनिटं प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करायचा आहे. नियम कालच्यासारखाच आहे. जेव्हा मेडिटेशन असतं तेव्हा प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. आवाज क्लिअर येतोय माझा? हो. ओके. थोडंसं पाणी पिऊन घ्या. जमिनीवर डायरेक्ट बसायचं नाही, आसन घेऊन बसा. ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नाही, चेअरवर बसलात तरी चालेल, पण पायाखाली काहीतरी घ्या.
आजचं मेडिटेशन हे आपल्या आई वडिलांसाठी कृतज्ञतेचे मेडिटेशन राहील. नमस्कार सर्वांना. आजच्या ध्यान साधनेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यांनी हात ओपन करून मांडीवर ठेवायचे. सगळ्यांनी हात ओपन करून मांडीवर ठेवायचे. आजच्या ध्यान साधनेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ध्यान साधने आपल्या आई वडिलांचे व आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत. आज आपण या ध्यान साधनेत आपल्या आई वडिलांचे व आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत आणि आजपासून आपण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत. डोळे हलके बंद. हळूवार श्वास आत घ्या. हळूवार श्वास सोडायचा आहे. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडा. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य तुम्ही प्राप्त करत आहात. जाणारा प्रत्येक श्वास तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन आणि 7 चक्रातील संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह होते. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक सकारात्मक होत आहे. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक सकारात्मक होत आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता कल्पना करा की तुम्ही मूव्ही थिएटरमध्ये बसलेले आहात आणि तुमच्या समोर एक भव्य स्क्रीन दिसत आहे. या स्क्रीनवर तुम्हाला आता तुमच्या आईचा फोटो दिसत आहे. अगदी तुमच्या आईच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो तुम्हाला स्पष्ट दिसेल. आता तुम्ही आईच्या जवळ जात आहात. तिच्या मांडीवर तुमचे डोके ठेवून तुम्ही रिलॅक्स फील करत आहात. तिच्या मांडीवर तुमचे डोके ठेवून तुम्ही रिलॅक्स फील करत आहात. तुम्ही तिला मनापासून सांगत आहात, आई, आजपासून मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. आई, आजपासून मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. तू मला आशीर्वाद दे. आज व्यक्त व्हायचंय तुमच्या आईसोबत. आज व्यक्त व्हायचंय तुमच्या आईसोबत. तुमच्या आईने आशीर्वादाचा, मायेचा हात तुमच्या डोक्यावर ठेवला. तुमच्या आईने आशीर्वादाचा, मायेचा हात तुमच्या डोक्यावर ठेवला. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता त्या स्क्रीनवर तुमच्या वडिलांचा फोटो आला आहे. त्या स्क्रीनवर तुमच्या वडिलांचा फोटो आला आहे. वडिलांचा फोटो पाहून तुम्ही नतमस्तक झाला. बऱ्याच वेळा वडील तुम्हाला रागावले असतील. बऱ्याच वेळा कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर दिली असती. बऱ्याच वेळा वडील तुम्हाला रागावले असतील तर बऱ्याच वेळा कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर दिली असेल. कधी त्यांचा राग आलेला असेल तर कधी ते आपल्याला असे का वागायला देत नाहीत असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. पण आता तुमच्या लक्षात येत आहे की त्यावेळी तुमचे वडील बरोबर होते. ते नेहमीच तुमच्या भल्याचाच विचार करत होते. आता या भावनांचा स्वीकार करून त्यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या मार्गदर्शनाचा पुन्हा एकदा स्वीकार करायचा आणि त्यांचे मनापासून आभार मानायचे. त्यांचे स्मरण करा आणि म्हणा, बाबा,
आज मला तुमच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. बाबा, आज मला तुमच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. मी माझ्या आयुष्याच्या सकारात्मक दिशेने पाऊल टाकतो. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम असू द्या. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम असू द्या. आता त्या स्क्रीनवर तुम्ही ज्यांना गुरु मानता, ज्यांच्याकडून तुम्ही आयुष्यातील बरेच मार्गदर्शन घेतले आहे, मग ते शाळेतील गुरु असतील किंवा महाविद्यालयीन गुरु असतील, किंवा काही गुरु तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील, तर काही गुरु तुमच्या आध्यात्मिक आयुष्यातील असतील. ज्यांनी विविध टप्प्यांवर तुम्हाला मार्गदर्शन केले आहे, त्या सर्वांना मनापासून थँक्यू बोलायचे. तुमच्या गुरूंना थँक्यू बोलायचे. आता त्या स्क्रीनवर जो फोटो येणार आहे, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. आता त्या स्क्रीनवर जो फोटो येणार आहे, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. आता त्या दिव्य पडद्यावर जी व्यक्ती तुम्हाला दिसते, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपण स्वतःला विसरून गेलो. घरची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी, सासू सासऱ्यांची जबाबदारी, मुलांच्या शाळा कॉलेजचं टेन्शन, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता कुठेतरी आपल्या मनातील तो आनंद आपण विसरून गेलो. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता कुठेतरी आपल्या मनातील तो आनंद आपण विसरून गेलो. आज तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला भेटले आहात. शाळा कॉलेजमध्ये जसे तुम्ही छान तयार होऊन जात होतात, तसेच आता तुम्ही रेडी झाले आहात. स्वतःला त्या पडद्यावर बघायचंय. जसं तुम्ही शाळा कॉलेजमध्ये छान रेडी होऊन जात होता, तसे छान तुम्ही आज तयार झालेले त्या पडद्यावर बघायचे. तुमच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी संपूर्ण आयुष्यात ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला असेल, ते सर्व गोष्टी लेट गो करायच्या आहे. स्वतःला माफ करायचे आणि म्हणायचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. स्वतःला माफ करा आणि हे प्रेयर म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि आता सगळ्यांनी स्वतःला एक घट्ट मिठी मारायची. एक घट्ट मिठी मारा स्वतःला आणि अनुभव घ्या की आयुष्य किती सुंदर आहे. एक घट्ट मिठी मारा सगळ्यांनी स्वतःला आणि अनुभव घ्या की आयुष्य किती सुंदर आहे. आणि तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे, तसंच आयुष्य तुम्ही जगणार आहात. जसं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, तसंच आयुष्य तुम्ही जगणार आहात. स्वतःला प्रॉमिस करा. स्वतःला प्रॉमिस करा, आनंदी स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मी स्वतःची जबाबदारी स्वतः घेत आहे. आनंदी स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मी स्वतःची जबाबदारी स्वतः घेत आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल येऊ द्या, कारण तुम्ही आज स्वतःची जबाबदारी घेतलेली आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी, स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी तुम्ही आज स्वतःची काळजी, स्वतःची जबाबदारी तुम्ही स्वतः घेतलेली आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल येऊ द्या. स्माइल एव्हरीवन, स्माइल एव्हरीवन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोन्ही हात रब करा. दोन्ही हात रब करायचे. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा डोळ्यांवर लावा. हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे. डोळे उघडायला कोणतेही घाई करू नका. डोळे उघडायला कोणतीही घाई करू नका. डोळे उघडायला कोणतेही घाई करू नका. व्हेरी गुड. तथास्तु,
तथास्तु तथास्तु. कसं वाटलं? थोडंसं पाणी पिऊन घ्या. कोणाला काही बोलायचं आहे? कसं वाटलं? तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा. मेसेजवर नाही तर बोलायचं. त्याचं कारण मी तुम्हाला उद्या सांगेन की का बोलायचं. व्यक्त का व्हायचं हे तुम्हाला उद्या समजेल जेव्हा तुम्ही रेकी शिकाल. त्यासाठी प्रत्येकाने बोलून तुमचा अनुभव सांगायचा आहे की तुम्हाला कसं वाटलं. एकच मिनिट. खूप छान त्यामुळे एकदम वाटलं. रिलॅक्स वाटलं. ओके. रिलॅक्स वाटलं. आणि खूप हलकं हलकं वाटलं असं. हलकं वाटलं? व्हेरी हो. खूप छान वाटलं. हलकं हलकंच वाटलं. थँक्यू. बोला. प्रत्येकाने बोलायचं. तुम्ही जर प्रॅक्टिकल मनापासून केला, हे मेडिटेशन मनापासून केला, तर तुम्ही काय अनुभवले? खूप छान वाटलं मॅम. धावपळीच्या जगातून एक आपल्याला आवडते अशा ठिकाणी जाऊन आल्यासारखं व्हिज्युअलायझेशन केलं आम्ही. आणि ते व्हिज्युअलायझेशन आमच्या प्रॅक्टिकल याच्यामध्ये उतरेल हाच प्रयत्न असेल. खूप छान रिअलाइज कालही झालं. तुम्हाला सांगितलं की आयुष्य म्हणजे मूठ बांधलेली असते. तिथून जेव्हा आपण जातो तेव्हा रित्या हाताने जातो. हा आपला प्रवास. मग प्रत्येक क्षण स्वतःसाठी जगलं पाहिजे की नाही? इतरांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्याच पाहिजे. पण प्रत्येक क्षण कुठेतरी आपण आपल्याला विसरून गेलोय. स्वतःसाठी जगलं पाहिजे की नाही? हो आज मॅम. शेजाऱ्यांचं लग्न असेल तरी पण आपण 5-10 हजाराच्या साड्या घेतो. पण तेच जर तुम्हाला सांगितलं की रोज एक ऍपल खा, डॉक्टरकडे जायची गरज नाही. बापरे, एवढे पैसे कोणाकडे? रोज एक ऍपल खायचं. तुम्ही स्वतःसाठी जगता की दाखवण्यासाठी जगताय? सिंपल उदाहरण सांगते तुम्हाला मी. माझा व्हिडिओ ऑफ राहिला का? ओके. घरी पाहुणे येणार असतील, दुपारनंतर. सकाळपासून सुरुवात असते घरची कोळिष्टकं काढणं, कोच साफ करून ठेवणं. अगदी ते पाहुणे कदाचित रूम मध्ये येतील ना येतील, पण बेडवरची बेडशीट बदलणं. एवढा जर फोकस तुम्ही स्वतःवर केला असता तर स्वतःला काय चांगलं वाटतं, पाहुण्यांना काय चांगलं वाटतं हे केलंच पाहिजे. पण स्वतःसाठी स्वतःला काय चांगलं वाटतं हे तुम्ही कधी विचार केलाय? विचार केलाय? रेखा मॅम, विचार केलाय? आपण नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये हेच आहे. पाहुणे येणार असतील, ते बिचारे येतात, 5 मिनिटं काहीतरी सरबत घेतात आणि जातात. पण आपली धावपळ पहाटेपासून चालू असते. जर आदल्या दिवशी समजलं तर अगदी कोपऱ्या कोपऱ्यातून कचरा काढून, अगदी त्याच्यामध्ये 2-3 तास त्याच्यातच जातात. अगदी बेडशीट चेंज करणं, सगळं सगळं गेलं. जसं तुम्हाला आता एक सुंदर उदाहरण सांगते, तुम्ही स्वतः सांगाल. 100 रुपयाची नोट तिथे पडलेली आहे रोडवर आणि एका बाजूला, त्याच्याच बाजूला 1 किलो सफरचंद पडलेली आहे. काय उचलाल? केतन सर, काय उचलाल? पैसे. 100 रुपये. पण ते 1 किलो ऍपल किती रुपये आहेत? 1 किलो ऍपल किती रुपये आहेत? 130-150 रुपये. 1 किलो ऍपल 350 रुपये असतील मे बी. 260. बरोबर आहे?
म्हणजे त्या ऍपलची किंमत जास्त आहे. ते ऍपल आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, तरी देखील आपला हात त्या 100 रुपयाच्या नोटीवर जातो. येस मॅम. जातो की नाही? प्रत्येकाचं हेच उत्तर आहे की 1 किलो ऍपल त्या गोळा करून घरी येऊन स्वच्छ धुवून खाणारा. का सांगते मी, का आज तुम्हाला आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला लावली? तर छान उदाहरण सांगेन मी. तुम्ही आता 5-6 महिन्यापूर्वी ऐकलं असेल की मुंबईमध्ये 8 दिवस एक बॉडी घरामध्ये तशीच होती. लॉक लावून आतमधून त्यांनी लॉक लावलेलं होतं. 8 दिवस एक बॉडी तशीच होती. पेपरमध्ये आलेली न्यूज आहे. बरोबर आहे. न्यूज चॅनलवर पण दाखवलेली न्यूज आहे ही. कुठच्याही गोष्टी फेक नसतात. ज्या काही गोष्टी सांगते ते रिअल स्टोरी असतात. आज ही परिस्थिती आहे. 8 दिवस त्या एकाही फॅमिली मेंबर्सला वाटलं नाही की बाबा ती व्यक्ती फोन उचलत नाहीये, तर आजूबाजूला फोन करून बघावं. ही फॅक्ट आहे. आता बघा की एक छान उदाहरण तुम्हाला सांगते. आई वडील आणि त्यांची 2 मुलं. अगदी तुम्ही लहानपणापासून तुमची मुलं चांगलं शिकावं, त्यांनी चांगलं त्यांचं लग्न व्हावं, ते चांगले सेटल व्हावे, या मागे तुमचं आयुष्य पूर्ण संपवता. म्हणजे तुमचे काळे केस कधी पांढरे होतात हे देखील तुम्हाला समजत नाही. अशाच एका घरातील गोष्ट आहे की आई वडील आणि त्यांची 2 मुलं, त्यांनी त्या मुलांना शिकवलं आणि विदेशामध्ये पाठवलं. विदेशामध्ये ते सेटल झाले. विदेशामध्ये सेटल झाल्यानंतर एक दिवस आईचा मृत्यू झाला आणि तसा फोन मुलांना गेला. मोठ्या मुलाला सुट्टी नव्हती. मोठ्या मुलाने काय केलं? मोठ्या मुलाला सुट्टी नव्हती. मोठ्या मुलाने छोट्या मुलाला पैसे पाठवले आणि त्याला सांगितलं की घरी जा आणि आईचं क्रियाकर्म करून ये. आईचं क्रियाकर्म करण्यासाठी छोटं बाळ घरी आलं. येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागले. तोपर्यंत ती बॉडी, जसं मी सांगितलं, आईला शवागृहात ठेवलं नव्हतं, तर त्या बॉडीला 3 दिवस शवागृहात ठेवलं. बरोबर आहे? जशी ती बॉडी घरी आणली, 3 दिवसानंतर त्याचा छोटा मुलगा आला, पूर्ण क्रियाकर्म केलं. तिसऱ्या दिवशी तो मुलगा म्हणतो की बाबा, हे पैसे तुमच्या हाती ठेवा आणि पुढचं जे काही क्रियाकर्म आहे ते कोणाकडून तरी करून द्या, कारण की आता मला जावं लागणार आहे, मला सुट्ट्या नाही. काय वाटलं असेल त्या वडिलांना? की जे मुलांना एवढ्या लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचं संपूर्ण आयुष्य त्या मुलांसाठी दिलं. पण आज जेव्हा शेवटची वेळ आली, तर ते क्रियाकर्म करण्यासाठी देखील मुलांना वेळ नाहीये. त्या मुलाने त्या वडिलांच्या हातात पैसे ठेवले आणि बोलला की पुढची जी काही क्रिया आहे ती कोणाकडून तरी करून घ्या. आणि जेव्हा असं बोलताच त्याचे वडील बोलले की बाळा 2 मिनिटं थांब, मी आलो. आणि ते वर गेले. बराच वेळ झाला बाबा घरी खाली आले नाहीत, म्हणून वर जाऊन बघतो आणि तर बाबा रूम मध्ये नव्हते. गॅलरीमध्ये जाऊन बघतो तर बाबांनी खाली उडी मारून जीव दिला होता. तसंच मग तो मुलगा धावत धावत खाली आला. बाबांच्या इथे गेल्यानंतर बाबांच्या हातामध्ये त्या मुलाला एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की बाळा, तुला पुन्हा पुन्हा यावं लागू नये म्हणून थोडे दिवस थांब आणि माझे क्रियाकर्म जातानाच करून जा. ही रिअल स्टोरी आहे. हे रिअल फॅक्ट आहे की आज समाजामध्ये काय झालं. म्हणून मी सांगते की जिओ तो हर पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो. प्रत्येक दिवस आपल्याला असा जगायचा आहे की तो आखरी आहे, शेवटचा आहे. कालही तुम्हाला म्हटलं की शेतकऱ्याचे आईवडील वृद्धाश्रमात नाहीये. जे फायनान्शियल स्टेबल आहेत, ज्यांना आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्यायला टाईम नाही, ज्या मुलांना या लेवलला पोहोचवण्यासाठी त्या आईवडिलांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, त्या आईवडिलांचे मुलं त्या आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. रिअल स्टोरी आहे. मग तुम्हाला समजलं की का आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, का स्वतःचा आनंद आपण जोपासला पाहिजे, का स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला समजलं का? कारण उद्यापासून आपण रेकी शिकणार आहोत. रेकीची थेअरी चालू होणार आहे. फक्त 2 दिवस की बाबा यस, रेकी का शिकली पाहिजे आणि प्रॉब्लेम कुठे आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला का? आणि तो प्रॉब्लेम पुन्हा आयुष्यात येऊच नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे रेकीचे आपण टेक्निक काही शिकणार आहोत. पण तुम्हाला समजलं की प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम इथे आहे. बरोबर आहे, प्रॉब्लेम इथे. जेव्हा तुम्ही याला साफ कराल, नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण व्हाल.
जाता जाता तुम्हाला मी एकच सांगेन की जीवन हसत जगायचं असतं, मरण हसत मरायचं असतं. जीवन हसत जगायचं असतं, मरण हसत मरायचं असतं. दुःखाच्या तप्त पहाऱ्यातून सुख मात्र हळूच चोरायचं असतं. ज्यांना ज्यांना हे सुख चोरता आलं त्यांनी लक्षात ठेवा की तुमचं जे काय आयुष्य आहे ते नक्कीच पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण होणार. तर किती जण रेडी आहेत हे सुख चोरायला? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येणार आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कष्ट येणार आहेत, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहेत. कारण की आयुष्य म्हणजे काय आहे? एका मागोमाग येणाऱ्या घटनांचा संच आहे. कधी तुम्ही चढ उतार अनुभवणार आहात. ज्या दिवशी तुमचं आयुष्य अगदी सरळ चाललंय त्या दिवशी समजायचं की तुमचं एंड निश्चित आहे. बरोबर आहे? अगदी रिलॅक्स रिलॅक्स कोण असतं? ज्या व्यक्तीचा एंड आहे. म्हणजेच काय, जेव्हा तुमचं आयुष्य एका लाईनमध्ये चालते तेव्हा समजायचं की तुमचा एंड निश्चित आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत आहेत, ते चढ उतार येत आहेत म्हणजे काय, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. जेव्हा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा कट 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 डिलीट डिलीट करायचं. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतील तर माइंडसेट चेंज करायचा. तुमच्या आयुष्यात झालेला बदल स्वीकारायचा. बरोबर आहे? आपल्या आयुष्यात आलेले पैसे हा खूप मोठा बदल असतो, तो आपण स्वीकारतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आलेले दुःख, आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या यातना, तो एक बदल म्हणून स्वीकारा. आपला माइंडसेट चेंज करा. नक्कीच तुम्हाला निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही, फक्त पॉझिटिव्ह. माझ्या आधीच्या स्टुडंटला माहिती आहे की मी एक वाक्य नेहमी सांगते, अगदी मास्टर लेवल कंप्लीट होईपर्यंत सांगते की जर कट झाला आणि एक थेंब जरी तुमच्या शरीराचा जमिनीवर पडला तरी त्या थेंबामध्ये फक्त पॉझिटिव्हिटीच दिसली पाहिजे. एवढे पॉझिटिव्ह तुम्ही झाले पाहिजे. किती जण रेडी आहेत स्वतःला एवढ्या चेंजेस, स्वतःमध्ये एवढे चेंजेस करून घ्यायला? किती जण रेडी आहेत? कारण गॅरंटी माझी, ऍक्शन तुमची. बरोबर आहे? जे तुम्ही ऊर्जा आज उद्यापासून स्वीकारणार आहात, अगदी 100% विश्वास ठेवून त्या ऊर्जांचा स्वीकार करा आणि बघा की तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होते. तुमचं स्वतःचं हातपाय दुखतायत, कुठच्याही शारीरिक वेदना होत आहेत, तुम्ही स्वतःला हील करू शकता विदाऊट मेडिसिन. विदाऊट मेडिसिन तुम्ही स्वतःला हील करू शकता. आणि त्याचबरोबर काही अशा मी टेक्निक सांगते की समजा ऍसिडिटी होत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल, बरोबर आहे, किंवा डिसेंट्री होत असेल, तर काही तुम्हाला पॉइंट पण मी बोलता बोलता शिकून जाते की ते पॉइंट तुम्ही जर यूज केलात, तुम्ही जर ते शिकलात, तर नक्कीच तुमच्या घरात काही जणांना प्रॉब्लेम होत असेल. तुम्हाला माहितीये की जेव्हा किडनी स्टोन होतो, किडनी स्टोनचा पेन किती सिव्हिअर असतो. किती जण कोणी अनुभवलाय का की किडनी स्टोनचा पेन? जशी एखादी लेडीज जेव्हा गरोदरपणी त्यांना कळा येतात ना, तशा कळा येतात जेव्हा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतो. आणि तो प्रॉब्लेम विदिन 10 मिनिट्स आपल्या रेखी ऊर्जांनी पूर्णपणे बरा केलेला आहे विदाऊट मेडिसिन. आणि हे रिझल्ट आपल्याच फॅमिली मेंबर्सचे आहेत. काल एका मॅमने फोन केला, त्यांच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत आणि इवन एवढे प्रॉब्लेम चालू आहेत की त्यांचे मिस्टर आजारी आहेत, त्या स्वतः एकट्या कमवणाऱ्या घरात आहेत. मुलगा अगदी मुलावर लहानपणीच त्याच्यावर जबाबदारी आली आणि तो बाबांचा बिझनेस मुलाला बघावा लागला. कुठचंही एकही एक्झाम म्हणजे क्लासेस नाही, तरी पण त्या मुलाला काहीतरी सीईटी मध्ये 87% का काहीतरी मिळाले. त्यांनी बदल स्वीकारला. पण आपण काय म्हणतो, 10वी मध्ये गेल्यापासून 9वी पासून सुरुवात करतो की अभ्यास करत नाही, अभ्यास करत नाही, मोबाईल बघतो, मोबाईल बघतो, झालं अफर्मेशन सुरुवात. पण त्या एक लेडीजने स्वतः रेकीवर एवढा विश्वास ठेवला, एवढा विश्वास ठेवला की आज कालच त्यांचा रात्री मेसेज आला होता की मॅम यस 87% मे बी मिळालेत आणि त्या खूप आनंदी आहेत. असे बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजेत. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे अनुभव पाहिजेत, असे बदल पाहिजेत, तर ज्या काही ऊर्जा तुम्ही उद्यापासून शिकणार आहात, एक नियम, जे काही तुमचं काम असेल, 2 दिवस तुम्हाला फ्री ठेवलं, पण उद्यापासून ज्यांचा व्हिडिओ ऑफ असेल त्यांना टीम कडून रिमूव्ह करण्यात येईल. 9च्या आधी तुमचं जे काही काम असेल ते पूर्णपणे कंप्लीट करून तुम्हाला लाईव्ह क्लासला बसावं लागेल. कारण की त्या ब्रह्मांडीय ऊर्जा आहेत ज्या देवाने जन्मता आपल्याला दिलेल्या आहेत, तर त्याचा अपमान न करता खूप छान पद्धतीने तुम्हाला त्या स्वीकारल्या पाहिजे. नाहीतर आज काय चालू आहे, इथे मी शिकवते पण बॅकला काहीतरी दुसरंच काम.
कोणतरी पोळ्या करत असेल, कोणतरी भांडी घासत असेल, प्रत्येकाला कामं आहेत. पण स्वतःला जर तुम्ही स्वीकारताय, स्वतःमध्ये जर बदल करण्याचा प्रयत्न करताय, तर तुम्हाला व्हिडिओ ऑन करूनच बसावं लागेल. नियम समजला? ज्यांचा व्हिडिओ ऑफ आहे, उद्या तुम्हाला कंपल्सरी 3 दिवस व्हिडिओ ऑन करूनच बसायचं आहे. 7 चक्र दिसतील असं बसायचंय. आनंद सर आणि अंकिता मॅमने जसा व्हिडिओ ठेवलेला आहे, कॅमेरा रोटेट करून ठेवायचा, म्हणजे जसं ते दिसतंय तसं बसायचंय. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस पाहिजे, पुन्हा मी सांगते, गॅरंटी माझी, ऍक्शन तुमची. 3 दिवस आहेत, 3 दिवस खूप छान फॅमिली समजून मस्त आपण एन्जॉय करत रेकी ऊर्जा म्हणजे काय हे शिकणार आहोत. आणि ही एवढी पवित्र ऊर्जा आहे की त्या ऊर्जांकडे तुम्ही मागता मागता थकाल, पण ती ऊर्जा देता देता थकाल. आणि हे अनुभव काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन. जसं लास्ट टाइम एक मॅडम होत्या, ज्या नर्स आहेत, आणि छोटंसं बाळ दूध पित नव्हतं. छोटंसं बाळ, नवीन जन्माला आलेलं बाळ दूध पित नव्हतं. रात्रीची वेळ होती, त्यांना एवढं टेन्शन आलं होतं, त्यांनी रेखी ऊर्जा यूज केली आणि दुसऱ्या राऊंडला गेल्या. पुन्हा येईपर्यंत बघतायत तर बाळ दूध प्यायला लागलं. कारण की तुम्हाला माहितीये, छोटं बाळ जेव्हा आता जन्माला आलेलं असतं, त्याला दूध प्यायला जमत नाही, त्याला समजतही नाही. आणि जेव्हा पहिल्यांदाच आई झालेली असते, तर त्या आईलाही समजत नाही की त्या बाळाला दूध कसं द्यायचं. तर त्यांनी ती ऊर्जा दिल्यानंतर ते बाळ दूध प्यायला लागलं. अशी पवित्र ऊर्जा आहे, जी पवित्र ऊर्जा तुम्ही कुठच्याही छोट्या मोठ्या कामांसाठी यूज करू शकता. पण नियम एकच, व्हिडिओ ऑन करून बसणं कंपल्शन आहे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस पाहिजे तर. ओके. तर आतापर्यंत तुम्ही जे काही शिकलात, तर त्याबद्दल तुम्हाला काही शेअरिंग असेल तर तुम्ही सांगू शकता. कोणाला काही बोलायचं आहे? कसं वाटलं 2 दिवसांचा क्लास? कारण की आज तुम्ही जर काही शेअरिंग केलं तर नक्कीच उद्या काहीतरी अजून चांगलं देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल. एक आनंद, एक खूप स्फूर्ती मिळेल. खूप छान वाटलं. थँक्यू अशी. खूप छान अनुभव आला. अजून कोणाला? आणि छान सगळ्यांना वाटलं. समरी टाकायची 2 दिवसामध्ये तुम्ही काय शिकलात, म्हणजे ते मेंदूमध्ये फिक्स होईल. नाहीतर आज शिकलात आणि उद्या असं म्हणतात ना, आज पाठ आणि उद्या सपाट, तर असं व्हायला नको. तर ह्या 2 दिवसांमध्ये तुम्ही काय शिकलात ते छोटंसं 1-2 किंवा 5-6 सेंटेन्स मध्ये ग्रुपवर शेअर करा की चेतन सरांनी काय शिकलं. हे कदाचित संध्या मॅम विसरतील, मग ते वाचल्यानंतर संध्या मॅमला वाटेल, हा हे पण मी शिकले होते का. एखाद्या वेळी तडके मॅम लिहितायत, ते अंकिता मॅम विसरले असतील, मग तडके मॅमनी जे लिहिलंय ते अंकिता मॅमला आठवेल की यस मी ते पण शिकलंय. मग त्यामुळे काय होईल की 2 दिवसामध्ये ज्यांनी लाईव्ह क्लास केला नाही, तर त्यांना पण समजेल की तुम्ही काय शिकता आणि ह्या क्लासची व्हॅल्यू काय. ओके. तर तुम्ही तुमच्यासाठी 2 मिनिटं आणि इतरांसाठी 2 मिनिटं लिहून, एरवी तुम्ही रील्स बघतच असता, मला माहिती 12 वाजल्याशिवाय कोण झोपत नाही. मग ते रील्स मिळून तुमच्या आयुष्यात काही चेंजेस होणार नाही. त्यापेक्षा 2 मिनिटं स्वतःसाठी काढा, इतरांसाठी काढा, आणि तुम्ही काय अनुभवलात, काय काय शिकलात 2 दिवसामध्ये, ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करा. ओके. तर अजून काय वाटतंय नीलांबरी मॅम? थँक्यू. खरंच तुम्हाला छान वाटलं असेल तर मी समजेन की जे काही मी प्रयत्न करते की रेखी ऊर्जा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी. प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीला रेखी ऊर्जा आलीच पाहिजे की ती व्यक्ती त्या घराची जबाबदारी घेईल. ओके. तर सगळ्यांना खूप खूप आभार, कारण की आजचा या सेशनसाठी खरं तर ग्रॅटिट्यूड मी तुम्हाला म्हटलं पाहिजे की जर तुम्ही नसता तर हा सेशन झालाच नसता. तर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. ही दिव्य रेखी शक्ती, एंजलिक ऊर्जांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असू द्या. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. दीपेश गॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू.